नमस्कार मंडळी, शुभ सकाळचे साधारण 7:30-8 वाजलेत. कशा सर्व मैदाना मंडळी मजेतच राहायला पाहिजे. गावाकडे आहे आणि गावाकडे असलं की गावाकडच्या खास रेसिपी आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न असतो. तर आज मंडळी खाली येतोय खाली येतोय. आज मंडळी सकाळ झाले आणि इकडे अवनीचे पण सकाळ झाले. होळीमध्ये मंडळी आपण गावाकडे आलो होतो तेव्हा सर्वजण होतो, अवनी, ताई सर्वजणच होतो. तर तेव्हा ॲक्च्युली आपण फणसाची भाजी बनवली होती, पण काही कारणास्तव झालं काय तर तो जो अर्धा फुटेज होता गोप्रोमधला तो डिलीट झाला. त्याच्यानंतर ती भाजी एडिट करायची राहून गेलेली. तर भाजी बनवण्याची पूर्ण प्रोसेस आहे, फक्त आपण कुठला फणस घेतला तो डिलीट झाला होता. तर इकडे आपलं घर आहे आणि घरासमोर हा इकडे फणस आहे बघा. तर या फणसावरचाच आपण कच्चा फणस घेतला, बरेच जण त्याला कुयरी बोलतात. बघा फणस केवढा लागला आहे. घरासमोर ॲक्च्युली अशी झाडं असली ना की मस्त आपल्या हक्काने काढायचं आणि भाजी वगैरे बनवू शकतो. आता हे जे तयार झालेले फणस आहेत ना, हे मोठे मोठे, याचे गरे काढून पण आपण भाजी बनवू शकतो. तर या फणसावरचा आपण फणस काढला, तो जास्त काही मोठी प्रोसेस नसते. काढायचा, त्याचा चिक काढून घ्यायचा आणि मग तो कापून शिजत घालायचा. तर ती सगळी प्रोसेस झालेली. आज तो आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया, जो जुनावाला व्हिडिओ. त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये असं झालेलं. हां, हे पण आहे ना, पानं जमा करते आम्ही. हां ना, कलरफुल आहे. तर त्या दिवशीची व्हिडिओ अशी होती, सकाळी आम्ही उठलो, फणस काढला आणि चीक त्याचा काढायला ठेवला आणि त्याच्यानंतर मग तो फणस कापून शिजत घातला. तर आज तो व्हिडिओ पुढे आपण कंटिन्यू करू आणि त्या दिवशीचा राहिलेला व्हिडिओ कंप्लीट करून टाकूया. कोंबड्या हरवत आहेत सकाळी सकाळी मस्त. पण पान घेते, घे. फणसाची पानं आहेत नाही, फणसाची पानं पडले. हात दे, एक हात दे मला. चला, अवनीला गावाला खूप म्हणजे खूप आवडतं. हा तू तर हां, मजा येते ना गावाला अवनी? आवडतं तुला? परत येऊया ना, परत एकदा. आईसोबत राहते का इथेच तू? मी जाऊन येऊ मुंबईला? नाही, सोबतच जाऊया, सोबतच येऊया, परत येऊया. ओके चला. हरवला ना, चला. कोण हरवला कोंबडा. कुठला? हा, तो समोर हरवतोय ना, ओरडतोय ना, कुकू कुकू. त्याला कोंबडा आरवणं म्हणतात. दुसरा पलीकडे आहे. त्याचं नाव काय माहिती आता, काय आपले नाहीत ना, आपले असते तर नाव माहिती असतं. आपले काळू बाळू होते. हां, चला. फणस शिजला इकडे मस्त. पाणी ओतून टाकलं ना? हो, पाणी थोडं काढलंय, मस्त शिजला. बरोबर शिजला. जरा किसून घेतला ना, त्याची सालं आपली पूर्ण निघून जाते. ओके, ठीक आहे. थंड व्हायला ठेवलंय? हो हो, थंड व्हायला जातं. प्लेटमध्ये काढून ठेवते. मग किसूया. हे बघा, फणस मस्त एकदम शिजलेत. गावाला आल्यावर काय आपण मुंबईला सर्वच भाज्या खातो. गावाला आल्यावर कसं झाडावर बरेच फणस आहेत, तर ते थोडे एक काढला, थोडे नाही काढले, जाताना आम्ही नेऊ काढून. मग आता एक काढलाय. एकाचे बघा एवढं हे झालंय. एवढं हे गावाला मुंबईला गेलो तर 100-150 रुपयाचं भेटेल आरामात. हा, तिकडे काय सर्व पैसे देऊन हे करावं लागतं आणि इकडे कसं आपल्या हातातून असं काढून भाजी बनवल्याचा आनंद काय वेगळाच असतो. तर आता हे किसून घ्यायचे. हा, तर आता हे किसून घेऊया जरा. तर खोबऱ्यासारखं असं किस निघतंय बघ. वरचे दात नाही घ्यायचे, ते दाताखाली येतात. हा, याची जी सालं असतात ना, नाही घ्यायची. कोवला असतो, त्याचं काय एवढं हे नाही. असं किसून घ्यायचं. असे हे कचरा फेकून द्यायचा. मस्त कोवला आहे ना फणस, किसल्या पण जातोय आणि शिजला पण छान. चुलीवर ना शिजतं लवकर.
जून असेल ना तर त्याचा पाव वाटलं असतं तो काढायचा. आता हा कोवळा आहे, हा बघा, हा जो पाव असतो ना हा कोवळा आहे तर काय प्रॉब्लेम नाही, भाजीसाठी त्याला वापरू शकतो. पण जून असेल तर हा काढून टाकायचा. भाजी खूप छान होते एकदम, मस्त लागते. मस्त लागते भाजी. पण काय कडधान्य वगैरे नेहमीच खातो, तर इकडे गावी कसं काहीतरी वेगळं. हो, सर्व चालेल तर म्हटलं फणसाची भाजी बनवूया. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही भाजी होते याची. हो, जवला टाकून केलं ना एकदम भारी लागते. ही पण अशी पण छान लागते. गेल्या महिन्यात बनवली होती आईने, अशीच बनवली होती. हा थोडा जवला टाकूया. जवला टाकूया. हा चालेल, जवला टाकून बनवूया. जवला टाकून बनवल्याची चव पण छान लागते, एकदम भारी लागते. जवळा का ऑलराऊंडर आहे, तो कशात पण टाकलं तरी चव मस्त वाढवतोच त्या भाजीची. हा बघा इकडे किस आलाय, असं किसून घ्यायचं छान पद्धतीने एकदम. गावी आल्यावर आहे ना मी इकडे तिकडे बघतच असते भाजी काय आहे, गावच्या भाज्या. गावच्या भाज्या. मुंबईला काय आपण सर्वच खातो, विकत काय तिकडे सर्वच भेटतं. गावचं ओरिजिनल, गावचं कसं ओरिजिनल पण, आणि आपल्या स्वतःच्या हाताने काढून. आता टॅमॅटो काढले, मिरच्या काढल्या, आता फणसावर आले, आता फणस काढले. मस्त म्हटलं भाजी करून खाऊया. आम्ही काय 1-2 दिवसासाठी येतो. हो, मग जरा असं काहीतरी वेगळं खाल्लं तर जरा बरं वाटतं. शेवग्याच्या शेंगा आहेत भरपूर. हो, त्या काय संपल्या नाहीत अजून, भरपूरच लागल्या या वर्षी ना. बरंच लागलं. मुंबईला किती महाग आहेत. 10 15 रुपयाला, रुपयाला, 20 रुपयाला, मध्ये तर 20 रुपयाला होती एक. हा ना. हा, जसे दात थोडेफार पडतात ते नंतर काढून टाकायचे. हो, किसताना थोडंफार एक पडत असतं. दात म्हणजे हे वरचा भाग, हा ह्यातला जो पडला असेल ना, हे कसे दाताखाली येतात कडक कडक, तर ते किसताना पडलं तर काढायचे. फणसाचं कवच जे आहे ना ते एकदम कडक असतं. हा, जरी खाली पडला तरी तो लगेच फुटत नाही. कडक असतं. चला तर ताई आता हे सगळं किसून घेते. किसून झालं की मग भाजी बनवायला घेऊया. फणस बघा मस्त असा किसून झालाय बघा. किस किती भारी वाटतोय बघा, खोबऱ्याच्या किसासारखा किस वाटतोय ना. हो, लय भारी एकदम. घराची पाठची बाजू ऊन वगैरे मस्त आहे. हा, चुलीवर सावली आहे मात्र. बाकी सगळीकडे ऊन आहे पण चुलीवर सावली आहे. चुलीवर सावली आहे. तर इकडे काय काय घेतले आता? हे बघा, हळद पावडर घेतले अर्धा चम्मच, मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, आणि मीठ घेतलंय एक अर्धा चम्मच मीठ घेतलंय. कारण हे आपला गोडा मसाला आहे ना त्याच्यात आई मीठ टाकते. 8 दिवस राहण्यासाठी आई कसं 8 दिवसाचा एकदाच करते, म्हणून त्याच्यात ना मीठ टाकते. तर हा ह्याच्यात मीठ आहे म्हणून मीठ कमी घेतलेलं आहे मी. आणि फोडणीसाठी कांदा घेतला 1 मोठा. ओके. कढीपत्ता काय मला इथे भेटला की मी भरपूरच घेते. हा, आणि कढीपत्ता असा खावा, कारण काय ना औषधी असतो कढीपत्ता. तर असा, आणि हा ताजा ताजा दिसला मला ना की मला लय भारी वाटतं, म्हणून मी कढीपत्ता जास्तच वापरते. आणि 1 लसूण घेतले 5-6 पाकल्या, आणि 2 मिरच्या काढून मिरच्या आणल्या. पिकल्या तरी कोण काढत नाही आई, कारण काय एवढं सर्व खात नाही, त्याच्यामुळे मिरच्या बऱ्याच काढून आणल्या, पण पिकल्यात मिरच्या. 2 छोट्या मिरच्या घेतल्या. ओके. हे झालं फोडणीचं साहित्य. आणि जवला घेतलाय थोडासा, मस्त असा जवला टाकून आपण भाजी बनवतोय. ओके, चला तयारी झाले, आता फोडणी देऊया. हा, पण ठेवलंय बघा गरम व्हायला. तेल टाक, थोडंसं हलकंसं ना, मला तेल जास्त लागतं. या वगैरे इकडे शेवग्याच्या शेंगा दिसतात खा डाळीमध्ये. गोडी डाळ बनते. फोडणीचं आहे ना, पहिलं लसूण टाकते फोडणीत. चुलीवर म्हटलं ना की भांडी लगेच गरम होतं. तेल पण गरम झालं. जेवण पण पटापट होतं. हो, जेवण आणि चविष्ट एकदम. गॅस घ्यायचा आहे तोपर्यंत चुलीची मजा घेतो. तसे आलो की आम्ही चुलीवरच बनवून गॅस घेतला तरी. चूल तर राहणारच आहे आपली. हा, मिरच्या टाकल्या. कोवळा
त्यानंतर कांदा टाकतो. त्या दिवशी करवंदाची चटणी बनवली होती. हा आई म्हणते मोठी ताई आणायची, स्वतःच बनवायची आणि स्वतःच खायची. मला आहे ना करवंदाची चटणी, कैरीची चटणी खूप आवडते. कांदा आहे ना थोडासा जरा लालसर होईपर्यंत आहे ना आपण ह्याला मसाला लावून घेऊया. बरं. अच्छा, मग इकडेच मसाला हा लावायचा ना? मसाला नाही याला असा व्यवस्थित इकडेच लावायचा. मीठ मसाला म्हणून त्याच ताटात सर्व काढून घेतले. त्याला मसाला ना व्यवस्थित लागतो. काय काय हॉटेलमध्ये सध्या अशा भाज्या मिळायला लागल्यात. हो. फणसाची भाजी वगैरे खास. हा आता कसं हे गावाला वगैरे कोकणात वगैरे हॉटेल झाले, पण पहिले हॉटेल नव्हते. तर आता नवीन नवीन जरा काय काय असं बनवतात हॉटेलमध्ये. त्यात ना जवला टाकते. ओके. जवला पण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय. अच्छा, जवळ पण धुवून घेतलाय छान. हा घेतलाय मस्त. आणि आई कसं जवला वगैरे साफ करून व्यवस्थित ठेवतेच. अशी घराला आईची खूप मेहनत आहे. म्हणून आम्ही येऊन आयता सर्व करतो आणि खातो आणि जातो. ते तर आहे. सर्व अरेंजमेंट करून ठेवते इकडे. हो. आम्ही आल्यावर फक्त बनवतो आणि खातो. बघा कांदा आहे ना मस्त असा लाल झालाय बघा, एकदम झटपट एकदम असं. या भाजीला एकदम मीठ मसाला सर्व जवला सर्व लावून घेतले बघा. सर्व एकजीव झालं एकदम असं. म्हणजे भाजी पण एकदम झटपट होते आणि सर्व म्हणजे किसलेला हा किस आहे तो असा एकजीव होतो आणि मसाले वगैरे व्यवस्थित लागल्या जातात. अच्छा. हा तर हे आपण याच्यात टाकूया. ओके. भाजी एकदम झटपट फक्त शिजवायला लागते व्यवस्थित. शिजली ना की फणसाची भाजी एकदम छान होते. नाही भाजी कमी होत नाही. मेन जेवढी बनवाल ना तेवढीच होते ती. रानभाज्या किंवा अशा भाज्या शक्यतो थोड्याशा कमी होतात. ही जेवढी आहे ना तेवढीच राहील. तर मी गावी आली ना की मला हे सर्व आवडतं. असं करायला पण आवडतं ना खायला पण आवडतं. गावच्या गोष्टी. तर मग लहानपण असं गावीच गेले ना. आता काय मुलांच्या परीक्षा सर्व असतं म्हणून यायला भेटत नाही मला. पप्पा जे जेवण बनवायचे ना ते जेवण एकदम चविष्ट. पप्पांच्या हाताला छान जेवण बनवायचे पप्पा. एक हे रेसिपी आपल्या चॅनलवर नाही, कारण पप्पा म्हणजे गेल्यानंतरच चॅनल चालू केला मी, त्यामुळे व्हिडिओ नाही तर पप्पा खूप छान जेवण बनवायचे. छान जेवण बनवायचे. त्यांच्या हाताखाली मी थोडंफार जरा जेवण शिकले. इकडे डाळीला पण बघ कड आलाय मस्त. दोन्ही कामं होतात. दोन्ही काम होतं. हे आता मस्त असं मिक्स करून घेतले बघा. छान असं मिक्स केले. 5 मिनिटं झाकून ठेवते. भाजी तयार होईल. भाजी तयार. फणसाच्या पोहऱ्याची किंवा कच्च्या फणसाची भाजी. हे झाकण ठेवते. पाणी वगैरे ठेवायची काही गरज नाही, कारण आपण ही भाजी सुकी बनवतोय आणि एकदम सुकी भाजी छान लागते भाकरी बरोबर. अच्छा. बघा आपली भाजी आहे ना झटपट एकदम 5 मिनिटात झाली बघा. मस्त मस्त एकदम भारी असं स्मेल पण भारी येतोय बघा. काय भारी भाजी झाली बघा. कलर पण छान आले बघ. कलर मस्त आला. मस्त अशी भाजी आपली तयार झाली. तुम्ही पण कधी करून बघा आणि आम्हाला सांगा कशी लागते भाजी. तिलकुट पण टाकून काहीतरी करतात ना. हा तिलकुट आता काय पहिलं कसं तिल असायचे म्हणून लोक तिलकुट टाकून करायचे. आता हे शक्यतो तिल वगैरे कोण करत नाही. अच्छा. हा तिलाची फुलं पण पहिली खूप असायची. आता कोण शेती करत नाही त्याच्यामुळे फुलांचा पण काही संपर्क येत नाही. ओके चला चला जेवायला. डाळ पण झाले. डाळ आता काय सकाळी जेवणार नाही, दुपारच्या जेवणाला आहे. आता भाकरी आणि भाजी. गावाकडची चुलीवरची फणसाची भाजी. या जेवायला. चला या बाजूला व्हिडिओ एक्सपोर्ट होते, तोपर्यंत जेवायला घेऊया.
चला म्हणजे या जेवायला इकडे मस्त फणसाच्या कोयरीची भाजी किंवा कच्च्या फणसाची भाजी जवळा टाकून मस्त झाले आणि या बाजूला तांदळाची भाकरी गावाकडची मस्त आजची सकाळच्या न्याहारीचा बेत आहे. चला जेवून घेऊया मस्त बघूया कशी झाली भाजी. मस्त झालंय. जवळ टाकून अजूनच भारी झाले. कशी झाली मग रे? मसाला अवनीला नको आहे. खाणार थोड्या वेळ बघून बघून. कसे आले ताई? मस्त आले का? खूपच छान झालं. ताई कसे आले? छान झाली भाजी. मस्त ना. आई आवडली का? हा मस्त आहे. हो कोणी मुंबईत ना आल्या ना त्याने बनवली. अरे आईला आराम आहे. सगळेच आहेत ना. हो 4 पोरी आहेत. एक कामाची नाही. चला जेवण घेऊया. चला मंडळी मस्त अशी फणसाची भाजी जवळा टाकून ती पण मस्त झाली होती. खाऊन झाले सकाळच्या न्याहारीमध्ये. सर्वजण गावाला आलो आहे त्यामुळं मजा येते आणि सर्वांसोबत जेवायची मजा पण वेगळी असते. त्यामध्ये चुलीवरचं जेवण चुलीवरची भाजी तर अशी मस्त भाजी खाऊन झाले. तर हा ओव्हरऑल मंडळी खास गावा अवनी इकडे जेवण खाते भाकरी खाते ना. सेम हां सेम टू. हा ओव्हरऑल मंडळी फणसाच्या भाजीचा खास व्हिडिओ होता. समोर झाड आहे तिथून छोटंसं कुयरी काढली आणि मस्त शिजवून किसून वगैरे त्याची भाजी केली आणि आता जेवलो आहे. हां चला मंडळी तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.